स्वागत आहे मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा 1:30 वाजता सुरू झालेला आहे. तर आज आपण जाणार आहोत एका सिक्रेट जागेवरती, म्हणजे फिरण्यासाठी जाणार आहोत. तर आजच्या दिवसाची भटकंती ही निश्चित आणि माझे दाजी आहेत, दाजीसोबत आणि आपल्यासोबत ही आपली स्प्लेंडर. तर आता आम्ही थोडंसं थांबलो होतो, कारण की इथं फूल वगैरे दिसला तर ते फूल बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो. म्हणजे कसं थोडंसं निसर्गरम्य वातावरण दिसलं की खूप छान वाटतं. बघू शकता इथं नदी वगैरे आहे. आणि आता मित्रांनो इथून समोर तुम्हाला मी संपूर्ण ब्लॉग दाखवणार आहे आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग असा पूर्ण तुम्ही बघून घ्या. तर भेटू मित्रांनो आता समोर. तर आता आपण निघालो आहोत मित्रांनो आणि जाणार आपण आता आपण केडी या गावाचं काही दोघांचं थोडं 2 किलोमीटर आपण आलेलो आहोत. आता आपण जाणार आहोत समोर. आपला अशा प्रकारे रस्ता पण तेवढा चांगला नाही आहे समोर. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण समोर. आता आपण हायवेवरती आलेलो आहोत आणि म्हणजे हे माहूर रोड आहे. तर आता आपण जवळजवळ म्हणजे माहूर इथून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर असेल. नॅशनल हायवे 361 for 6 भेटू आता आपण kilometers. समोर बघू आणि काय काय आहे ते बघू शकता तुम्ही हायवे. मित्रांनो माहूरगड इथून आता फक्त जवळजवळ फक्त ते 6 किलोमीटर आहे आणि आपण भेटू आता समोर गेल्याच्या नंतर. आता मनात खूप उत्सुकता चालू झालेली आहे, कारण की एवढ्या जवळ आलो आपण आता. खूप भारी वाटतंय मित्रांनो. आणि भेटू मित्रांनो इथे गेल्याच्या नंतर. यो काय रेल्वे चालली वाटते काय? तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे ही नदी आहे. धनोड्याची नदी आहे मित्रांनो ही. आणि नदी तर खूप भारी दिसत आहे आणि पाणी तर खूपच चालू आहे बघा. आता आपण जवळजवळ आलेलो आहोत. दुर्गा माता या मंदिराच्या जवळजवळ आलो असं मला वाटतंय. बघू शकता तुम्ही हे समोरचा नजारा कसा आहे ते. यो इज्जत इज्जत फुल इज्जत. अशा प्रकारे रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. चारों तरफ कोरा ही कोरा. मैं पागल था तो यहाँ आया. अबे साले. इज्जत इज्जत. मित्रांनो घाट असा डेंजर आहे, एकदम खतरनाक. बच्ची के दिल में गुदगुलिया. अभी तो पाणी आलं होतं टिपाय सगळं वाहून गेलं. गाडी चढते की नाही आमची आता माहित नाही. रस्त्याचा फुल आनंद घेताना मागं बघू शकता तुम्ही रस्ता. आपण या रस्त्यावरून आलो आहोत. समोरून लालपरीचे दर्शन झाले. ये रास्ता है क्या बुलबुले है रे बाबा. माहूर 2 किलोमीटर. आपले सहर्ष स्वागत करत आहेत मित्रांनो ते. आणि आपण ते स्वागत एक्सेप्ट करून घेऊयात, है की नाही. चिंड वाग डमडम.
मित्र. कसा आहे रे? बापरे. तर मित्रांनो भक्कश असा एकदम सण आणलेला आहे इथं. आणि आता समोरचा रस्ता पण असाच आहे वाटते. मला मी दाखवतो समोर कसा असणार आहे. बापरे, पूर्ण रस्ता असाच बनलेला आहे मित्रांनो. बाप एवढा डेंजर रस्ता बे. चीन डबा का टमटम गाडी चढते की नाही? हा हो 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 हे असं पूर्णच आहे वाटते ते झाडामुळे दिसत झालं बघ. टावर दिला सुविधा चांगली केली तुम्ही रेलसाठी. आभार तुमच्या टावर देख सकते हो तुम्ही इज्जत. माऊर एवढीच आहे का रे? हा यस यस भाई स्टोरेजने आपली मार दी आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत म्हणजे या किल्ल्या व या रेणुका देवीच्या मंदिराच्या जवळजवळ. हे बघू शकता तुम्ही समोर. हे खाली पण असं डोंगर एवढा आहे की नाही. याने सेफ्टी केलेली आहे त्यामुळे खाली जायचं काही टेन्शन नाही, भीती नाही. मज्जा येते मित्रांनो इकडं. चुरा काय चुरा सालामध्ये नवरी आली सारखं चालत होता ते माणूस. यंत्र ते पाण्याची सुविधा केली, स्वस्त पाणी. पूर्ण जंगल हिच्यात आहे वाहन. आणि कोणता प्राणी? अस्वल. आपल्यावर जर हमला केला तर काय रे बाबा. तिचाच शांततेत चालवावी असं म्हणणं आहे. आपली सोबत आलेले लोक ब्लॉग में आने के लिए लोग तड़पते क्यों रे? मैं क्या इतना बड़ा ब्लॉगर हूँ का यार? सब वाकडी मुंडी करके देख रहा है इधर. मित्रांनो आता आपण जवळजवळ आलेलोच आहोत आणि समोरचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला फुल. हे आयला काय रे केसाची झंझट. उद्या कटिंग करू रे आपण. इकडे आले जरा हातावा इकडे सर त्यानं बरोबर लावलं ते 20चं. तुम्हाला लावायची गरज नव्हती कारण की गाडी पिकअपच देईन आमची. 20च्या स्पीडने गाडी चालली. काही सावधान, ये क्या हो रहा है? फवारा चल रहा है. यो धरण यो माय. अबे रस्ते होतं का काव रे? इकडे बघू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे ते. माहोल रस्त्याचा काय विषयच नाही. हातपाय बांधून मला नेलं, पोलिसांना अटक केलं. यो दुपाट मित्रांनो, फुल माहोल एकदम मनात गुदगुल्या. यो आपण झिगझॅग झिगझॅग. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री रेणुका देवी मंदिर माहूरगड.
आणि आता आपण जाणार आहोत वरती. संपूर्ण ब्लॉग बघा. आता खूप माहोल होणार आहे समोर. फुल एन्जॉय एकदम. बाकी मी निकित तिघजण जाणार क्लिअर होती. तर दाखवतो मित्रांनो समोरचा व्ह्यू तुम्हाला कसा असणार आहे ते. बघू मित्रांनो आता आपण समोर कसं असणार आहे ते माहोल. जाऊन घेऊ मित्रांनो. जेवण करा. असा गोंडच दिसतो का? माहोल मित्रांनो आता दाखवतो समोरचं तुम्हाला. दुकान वगैरे आहे इकडे घेऊ शकता. आता जाऊयात आपण समोर. आणि काही विषय नाही, एकदम थंडगार आहे मित्र. चप्पल स्टँड होणार आहे. हो का? चप्पल ठेवायला लागते काय तर मित्रांनो इथं चप्पल ठेवायला लागते. हो का? काय द्यायचं कोणी कोणी द्यायचं? आपली शूटिंग चालू आहे. हा इकडे बघावं. याचं घे. नाही, 3 आहे 3. शूटिंग काढायला ती त्याला पैसे नका दे. उलट्याच्याकडून पैसे घ्या. तू मुझे गलत मत बोल, तू खुद को गलत बोल, तू खुद की औकात देख, तू अपनी गर्बान में झांक के देख, तू खुद की औकात देख, तू ये देख कि तू खुद क्या है. मेरी औकात की बात मत करियो, मैं तो करोड़ोपति इंसान हूँ. नाही चालतं. 500 रुपये घे. आजीचं पोता चला चप्पल वगैरे ठेवायला लागते मित्रांनो. त्यांचं पण बरोबर आहे. चप्पल वगैरे ठेवल्या तर आपण जाऊयात वरी. पायऱ्या मोजायचं काम निकितकडे देणार आहे आता मी. पायऱ्या मोजची रे निकित. आता जाऊया मित्रांनो समोर. बघू शकता गोंडस असं एक नंबर वाटतं इथं. पूर्ण शांत आहे इथं, काही विषय नाही. बघू शकता आता आपण चढत आहोत वरी. माहोल मित्रांनो. पायऱ्या पूर्ण त्या गोट्याच्या बनवल्या आहे ना. गोंडस में गोडवा दुकान वगैरे. पहिले आपण वरी जाऊन दर्शन करून येऊत आणि नंतर बघू काय करायचं ते समोर. शॉपिंग वगैरेचं नंतर बघू आपण सर्व. फोटो वगैरे काढायचे का? हा तर मित्रांनो फोटो वगैरे आपण सर्व वरी काढणार. इथं काय LCD काय रे, पिक्चर पाहण्यासाठी आहे काय ते? तर मित्रांनो ते अंदरचं दर्शन इथं लाईव्ह दाखवते वाटते असं मला वाटतंय. माहोल आता वरी जातोय आपण. आणि मित्रांनो आता फार दमलोय बोलू आणि चालू किती झाले? 98 आईच्या गावात 98 पायऱ्या झाल्या मित्रांनो. आता दम पण लागतं वरी जायला. आणि इथं स्टार्टिंगच झाली आपली. इथंच दमलोय आपण. कसं होईल रे आपलं? मित्रांनो यानं मोजदार चुकी केलेली आहे. फार दमलोय मित्रांनो आता. पूर्ण ताकद. अरे बापरे. आणि समोर पॅनिक वरी. हो दादा कोण जाणार दादा येता नाही घ्या. हो
भाई तर आम्हाला घ्यायचं नाही, लोक जुलमच बोलतात, चव पाहून जा, हे करून जा, ते करून जा. टिका पण लावायचं नव्हतं. टिकून जा निघित. हो हो जाऊ इकून डबल येऊ. तर मित्रांनो फायनली आता आलो आपण वरी, फुल इज्जत. Woo! बाहेर जाण्याचा मार्ग. इथून जाऊ खाली आपण. आणि इथं मित्रांनो आता आपण आलेलो आहोत. बापरे, अरे काय चाललं काय रे बाबा. इथून जर खाली गेलो तर नाही मरत वगैरे नाही, कारण की टप्प्याटप्प्यानं जाणार आपण खाली. तर धरणं 4-5 दिसायले रे मला. हा फार दमलो आता तिघं पण जण. ये पा याचा नाईटचा विचार, आम्ही आत्ता आलो, आत्ता एन्जॉय करून घेऊ आपण. मित्रांनो थोड्या वेळा आपण तिकडे पण जाणार आहे. तिकडे तर खूप माहोल करणार भाई मी, कारण की तिकडे एकदम खतरनाक डेंजर सीन आहे. चला आता जाऊयात वरी. चला तिथं वानेर वगैरे, तर आपण आता इकून जायचं का तिकून जाऊ निघित. हे आता थकले फार, इथं बसले निवांत. चला वरी जायचं आपल्याला. इथून जाऊ का? चल. तर मित्रांनो आता आपण जाऊयात, इकून जाऊयात. तिकून गर्दी होती थोडी, त्यामुळे आता आपण इकून जाणार. माहोल. ए बाबा वानेर फिनेर मोबाईल घेत नाहीत ना आपला. मोबाईल घेऊन पळून जाय. तर बस. ए मम्मी, अबे भाई काय है बे अंदर. बापरे मित्रांनो एकदम शांत आणि वानेर बघू शकता. चुकीच्या रस्त्यानं आलो काय रे आपण. बापरे मित्रांनो फुल इथं एकदम शांतता आणि शांत वातावरण आहे सगळं. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे इथं. माकडांपासून सावधान विषय. मित्रांनो वॉर्निंग, आकडांपासून सावधान. आता संपला म्हणते विषय आता इथं. हो ना बे भाई, मजा काय काय. मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण असं गोट्यानं बांधलेलं आहे. मित्रांनो कसं आहे, मी एकदा आलो होतो, म्हणजे आमच्या क्लासची ट्रिप वगैरे आली होती तेव्हा आम्ही आलो होतो, पण मला काय तेवढं आठवत नाही आहे म्हणजे काय बघितलं काय नाही, कारण की सगळ्यासोबत आलो होतो तर थोडंफार विसरलो. आणि आता इकडे बघू शकता तुम्हाला मी दाखवणार आहे समोरचा व्ह्यू. हाँ इधर से गिरे ना, ए देख रे, इधर से गिरे तो तंगड्या फिंगड्या मोड जाएंगे पुरी. मित्रांनो इकडे आहे डेंजर. फार दमलो मित्रांनो. तिथं काय रे, हट रे. अबे बहुतेक आम्ही तिकडे गेलतो निघित. नाही कोणीकडे गेलतो की तिथं आलो पाहून जाऊ आपण आता. तर मित्रांनो आणि थोडं समोर बघणार आहे आपण. बघूयात, खूप एन्जॉय करूयात आपण आता. आणि समोर आता इथं पाण्याची सुविधा आहे, पाणी वगैरे पिऊयात. हे काय बॉटल आहे, बॉटल आणली होती सोबत, कॉलेजचीच बॅग घेऊन आलो रोजची. काय मित्रांनो गरमी खूप होते आता. पाण्याची सुविधा केलेली आहे एक नंबरपैकी इथं. फुल इथं माहोल एकदम. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत किल्ला बघण्यासाठी. किल्ला बघण्यासाठी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवणार आहे आणि पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आता. मित्रांनो खूप माहोल करणार आहे किल्ल्यावरती गेल्याच्या नंतर. आणि इकडं मागलचं असं म्हणजे मागं खूप छान प्रकारे असं हे झालेलं आहे इकडं. तर भेटू मित्रांनो किल्ल्यावर गेल्याच्या नंतर. आणि समोर अनेक पण तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि हे दोघं जण बघू शकता कसे बसलेले आहेत इथं. तर मित्रांनो इथं खूप मस्त वाटते, एकदम सर्व शांत शांत आहे. आणि जाऊ मित्रांनो आता आपण किल्ल्यावरती. तर आता आपण जात आहोत खाली आणि भेटू मित्रांनो किल्ल्यावर गेल्याच्या नंतर. तर पण खूप माहोल करू. हो इथं कसं शांत वातावरण आहे त्यामुळे थोडं शांत राहावं लागलं. समोर गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. हा भाऊ बोलला मला की बा मला पण घे ब्लॉगमध्ये. तर भाऊला आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊ. आयडी काय रोहन 01 यूट्यूबवर. हा चालते.
घरगुती पेढा आहे हा. केलं नसतं 20 रुपयाचा दिले. आग्रह करायले तुम्ही तुमचा माल नाही थोडं. कसं आहे ते? आता 120 रुपये पावशेर आहे. 50 चा गेलं मग. नाही, 50 चा गेलं ना. रेट लावून जायचं. म्हणून येऊन आलो. बेस्ट. तर मित्रांनो पेढा घेतला थोडासा. तर आपल्याला काही घ्यायचं तर नव्हतं इथं, पण घेतलं आता ते तेवढं म्हणजे आग्रह करत होता, त्यामुळे बघू आपण पेढा कसा आहे. मी थोडा टेस्ट केला, बेस्ट वाटला मला. थोडा बेस्ट होता का रे निकित का? थोडंसं म्हणजे तोंड गोड करण्यासाठी. दाजी घेतात तूप वगैरे. ते घेऊन टाकू बस. नाही. झोपलंय त्याला. निघी टाक रे बॅगीत. हे आपल्यासाठी ती बॉटल पण टाकून घे बॅगीत टाकतो. शॉपिंग. तर मित्रांनो चला आता आपण जाऊ किल्ल्यावरती. बाकी शॉपिंग वगैरे नंतर आल्याच्या नंतर बघूयात. थोडं आपल्याला किल्ल्यावरतीच एन्जॉय करायचा आहे आणि तेच मेन आहे. पायऱ्या मोजल्या तू मोजल्या का? हे बाय विसरबोळे माणसं. नेक्स्ट टाइम डबल ऑफिस आता एवढं नाव बॅक. हो आता आपण जातो ऑफिस. आता मोज रे इथून मोज आता. हो मोज काय नाव. तर आता बघू शकतो आपण जातो खाली आणि भेटू नंतर समोर थोडं गेल्याच्या नंतर. आरामानं चालायचं का? भाजीचं म्हणणं असं आरामानं चालायचं. सनईच्या सुरामध्ये अवघड आवाजात नवरी आली आहे ना, तसंच ना का ते हे बहारो फुल ओल्ड झालं म्हणते ते. आपण प्रत्येक लग्नात तेच वाजते. आलो आपण खाली बघू शकता. प्रसाद वगैरे घेतला आपण. आता सर्व आशीर्वाद बी घेतला. 150 ते 200 पर्यंत पायऱ्या. इकून जाऊ रे. इकून तिकून रस्ता बंद आहे. इकून जाऊया. रस्ता बंद आहे तिकून. तिकडे गेट लावलं त्यानं. पायऱ्या बनवून अशा सरळ डायरेक्ट खाली. यो आता आपल्या चपल्या वापिस घ्यायच्या आणि निघायचं किल्ल्यावर. तर बघू शकता आपले चपल्या वगैरे ठेवल्या होत्या इथं. तर ते वापिस करायच्या. किती द्यायचे पैसे? आपल्या मनाने. आपल्या म्हणजे का न भाऊशी कशी करायचं. मित्रांनो मित्रांनो सगळ्याला असं वाटत आहे की आपण लयच मोठा युट्यूबर आहे. आपले 70 सबस्क्रायबर झाले फक्त आपले. थांबा थोडंसं. जेव्हा आपले चांगलं आपल्याला केलं लागेल तेव्हा बोलायला आपल्या ब्लॉगमध्ये. सध्या चालू केलं तुम्ही आपलं आहे की नाही? आहे की नाही रे निकित? बोलती नाही हुए चल गए लोग मुझे ले ब्लॉग में मुझे ले. तर आता आपण जाणार आहोत किल्ल्यावरती. तिथून आहे रस्ता. आता तिकडे करणार फुल माहोल. इकडे कसं शांततेचा कारभार होता त्यामुळे शांततेत घेतलं आणि तिकडे आता फुल राडा. किल्ला बघू शकता तुम्ही. याला दिसलेला आहे, मला पण नाही दिसला. आणि हा ते बघू शकता गोंडस में गोंडस किल्ला दिसतोय तिकडं. ओके डन. तिथंच जायचं आता आपल्याला. हा प्राणी उत्सुक आहे तिकडे जाण्यासाठी आणि मी पण उत्सुक आहे. तर आता आपण जातोय आणि भेटू तिथं गेल्याच्या नंतर. निकेत होय नाश्ता करावं का? नाश्ता करू. तर मित्रांनो आधी आपण नाश्ता करणार कारण की मला थोडी भूक लागली आहे. बघूयात हॉटेल ते इकडे वाटतं ना. हो तिकडे हॉटेल.
आता आपण करणार आहे नाश्ता. नाश्ता करूया थोडाफार, म्हणजे कसं थोडी भूक लागली आता मला. बघूया आता इथे काय स्पेशल. अंदर जाऊयात आणि बघूयात काय काय आहे इथं. भज्जे पण अशी खिचडी द्या 3. मित्रांनो जास्त तर काय नव्हतं इथं, त्यामुळे खिचडी घेतलेली आहे. आणि तसं आम्हाला हॉटेल पण दिसत नव्हतं आणि भूक पण खूपच लागली होती, त्यामुळे आता त्याला इलाज नाही. बसूया आणि करूया तिथं नाश्ता. गोंडस में गारवा. हॉटेल पण थोडं छोटंसंच आहे. गीत पकड एक माझ्याकडून सर ये. मित्रांनो बॅग वगैरे ठेवून देऊया आणि निवांत आता नाश्ता करू. छोटंसं हॉटेल आहे, तर इथं बसायचं काम पण लावलं आहे, त्यामुळे जाऊ द्या बसूया. आणि दुसरं काय नव्हतं पण जास्त इथं खाण्यासाठी, तर आपण आता खिचडी वगैरे बनवली आहे. खिचडी वगैरे नाश्ता करू आपण आणि भेटू मित्रांनो नाश्ता झाल्याच्या नंतर. घातका खाली गेलं तर पापडच आपलं बघू शकता खाली पापडच.